दाखल होते मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीमला एक विनंती आहे की तुमचा 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पाठवा. VR19 नागठाणे. आपल्या यूट्यूबच्या टेक्निकल टीमला खूप सारा प्रॉब्लेम होतो. चला पंच साहेबा, आपण जास्त वेळ खर्च करणार नाही आहोत. VR19 तुमचा 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. आणि मालिकावीर साठी जी सायकल आहे ती देखील या ठिकाणी पार्क केली जाईल. खेळाडूंच्या नजरा सायकलकडे लागली आहेत. सहा षटकांचा सामना. सायकल आज कोण सायकल या मैदानाच्या चारी दिशांनी चारी बाजूंनी फिरवेल. प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारतवर्षामध्ये मोठ्या थाटात आज संपन्न होतोय. याच दिवशी आपलं भारताचं संविधान लागू झालंय आणि आपला देश सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक म्हणून जगाच्या पाठीवरती आज उभा राहिला. जसं संविधान देशाला शिस्त शिकवतं तसं क्रिकेट आम्हाला शिस्त शिकवते, आपुलकी शिकवते, जिव्हाळा शिकवते. मैत्रीचे बंध या मैदानामध्ये या खेळाच्या माध्यमातून जोपासायचे कसे हे क्रिकेट आम्हाला शिकवते. आणि पुन्हा एकदा आम्ही एकवटलोय शाहपुरी चषकाच्या निमित्तानं या मेगा फायनलच्या दिवशी. आज प्रत्येकाला उत्कंठ आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये हुरहुर आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये विजयाचं काहूर. मात्र कोण उचलेल आज ट्रॉफी, कोण घडवेल पहिल्या चषकामध्ये आपल्या नावाचा इतिहास, कोणाच्या नावाचा वाजेल डंका, खूप काही आजच्या दिवसामध्ये घडणार आहे. आत्ता तर सुरुवात होते पहिल्या दिवसाला. दोन्ही पंच आपण स्क्रीनवरती पाहतोय. खेळाडूंची थोडीशी चर्चा होते, सल्ला मतलत होते. आजचे नियम, नियमावली, षटके किती आहेत, ग्राउंडचा संपूर्ण देशाचा आलेख खेळाडूंना सांगितला जातोय, नकाशा ग्राउंडचा खेळाडूंना सांगितला जातोय. अप्रतिम ही स्पर्धा. सभोवतालचा परिसर पाहिला, निसर्गरम्य वातावरण, गजबजलेली झाडी आणि झाडीच्या पलीकडे शाहपुरी शहराचा डेव्हलपमेंटकडे वाढत जाणारा एरिया आणि मधोमध सजलेलं भव्य दिव्य क्रीडांगण. आज क्रीडांगण जणू तारांगण झालंय. क्रीडांगण आज खेळाडूंना खुणवतंय, प्रेक्षकांना खुणवतंय. या आणि या शाहपुरी चषकाचा मनमुराद आनंद लुटा. प्रेक्षकांची देखील तुंबळ गर्दी. दुपारचं सत्र जसं वाढेल तसं प्रेक्षकांची गर्दी देखील या मैदानामध्ये वाढताना आपल्याला पाहायला भेटेल. VR19 नागठाणे, तुम्हाला शेवटचा कॉल आहे. पहिला बॉल पडल्यानंतर जर तुमचा 12वा खेळाडू आमच्यापर्यंत नसेल तर तुम्हाला 2 धावांनी पेनल्टी दिली जाईल. VR19 नागठाणे, 12th मॅन तुमचा हवा आहे. जर नसेल तर तिथून आम्हाला मदत करा. यस, थँक्यू. मदत करा आम्हाला 12वा खेळाडू नसेल तर. अक्षय भोसले गोलंदाजी ट्रॅक वरती VR19 नागठाणे या संघाकडून. आणि ओपनिंगची पेअर यस फ्रॉम सागर निकम, यस फ्रॉम सोन्या. S1 S2 ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सैदापूर या संघाकडून आपल्याला पाहायला भेटते. ग्रामीण भागातून बिलॉंग करणारे दोन्ही संघ. एका साइडला सागर निकम, सागर निकम जिल्हा मर्यादित आयकॉन, तर दुसऱ्या साइडला अक्षय भोसले बोरगावचा चप्पल चित्ता. अक्षय भोसले गोलंदाजी ट्रॅक वरती, जिल्हा मर्यादित आयकॉन. VR19 नागठाणे या संघाकडून खेळत असताना पहिलं षटक पॉवर प्ले. पंचांत होते ग्रीन सिग्नल.
टाळ्यांच्या गजरामध्ये आजच्या दिवसाला स्वागत करूया. भव्य दिव्य दमदार स्पर्धा शाहपुरी चषकाचा मेगा फायनलचा दिवस. उपांत्य फेरीची पहिली लढत. पहिला बॉल. पहिल्याच बॉल वरती सागरने खोदून काढला चेंडू. ऑन साइडला खेळपट्टी सोबत चालत बोलत चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. डीपला चेंडू जातोय. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल. नवीन बॉल वरती ग्लेझिंग हिरव्या कलरची चकाकी. पुढचा बॉल ऑन साइडला फक्त दिशा दिलीये. लाइन से भटके तो मिलेंगे फटके. भेटलाय चौकार. 4 धावा. सोन्याच्या बॅट मधून सोनेरी फटका. चौकार येतोय. 5 धावा धावफलकावरती. कमालीचा फटका. आपटलाय चेंडू. फटका फसलाय. नजरेसमोर होता. खोदून काढायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक. बॅट आणि बॉलच्या मध्ये जजमेंट फसलं. मागचा चेंडू फसला होता अक्षयचा, परंतु या वेळेला अगदी अनुभवाचा योग्य वापर करत ऑफ स्टंप वरती फेकलेला चेंडू. विकेटचं पतन. बाहेर ठेवला होता चेंडू. मध्ये किंवा असं थोडा माग सरकून बसा. पुढे मला बघतोय. पंधराव्या घ्यायला विकेट आली एवढे गेली नाही ती विकेट. नवीन बॅटर रवी मैदानामध्ये आले आणि रवीने पहिल्या चेंडूवरती क्षेत्ररक्षकाची पकडली चावी आणि पहिल्या चेंडूवरती करारावार 4 धावा चौकार. सुंदर फटका रवीच्या बॅटमधून. पॉवर प्लेचं पहिलं षटक. गोलंदाज अक्षय हाताळत आहेत. हाफटमचे बाहेरचे बॉल. इनसाइड आउट चा चेंडू. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचे होते, त्यानं चकवा दिला चेंडूनं. 4 धावा भेटलेत. 9 धावा. 4 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा सुंदर फटका. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. चेंडू ज्या वेळेला बॅट मधून निघाला होता ना, तो खेळपट्टीला चिकटून असा आला होता. क्षेत्ररक्षकानं सुंदररित्या चेंडू रोखला. 10 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू फक्त ग्लान्स केलाय चेंडू. 1 धाव. 11 धावा धावफलकावरती होतील. पहिलं षटक पॉवर प्ले आणि या पहिल्या षटकामध्ये एक विकेट देखील आली. सोन्या आक्रमण करत होते. ऑन साइडला सोन्यांच्या बॅटमधून बॅकवर्ड फाईन लेग रिजनला एक चौकार देखील पाहिला. त्यानंतर सोन्या बाद झाले. नवीन बॅटर रवी आले. रवी यांनी पहिल्या चेंडूवरती चौकार खेचला. पुन्हा एकेरी धाव आणि शेवटच्या चेंडूवरती देखील सागर निकम यांनी 1 धाव काढून स्वतःकडे स्ट्राईक ठेवलाय. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज टीम VR19 नागठाणे संघाकडून सूरज आपण पाहतोय. सूरज तयार. सुंदर क्षेत्ररक्षण सूरजनं सजवलेलं आहे. पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन. सुंदर क्षेत्ररक्षण आहे. ओहो, सुंदर फटका. दिस टाइम इनसाइड आउट अँड थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. पहिलाच बॉल. नवीन बॉलर दुसऱ्या षटकातील सूरज होते. इनसाइड आउटचा फटका. थोडीशी जागा बनवली. स्वतःकडे जो अनुभव आहे त्याचा चांगला वापर केला.
त्याला मनगटांची साथ आणि शरीराचं योग्य संतुलन ठेवलं सागर निकम यांनी आणि पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला. हल्ल्यावरती प्रतिहल्ला करण्याची क्षमता सूरजकडे देखील आहे. ऑन साइडला उडवलाय, क्रीजच्या खोलीचा चांगला वापर आणि चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. हँड व्होल्टेज सागर निकम स्टाईल. दे दनादन दे दनादन दे दनादन, बेदम मारहाण, षटकार. अफलातून फटकेबाजी पहिल्या चेंडूवरती, एक्स्ट्रा कव्हर दुसऱ्या चेंडूवरती, स्क्वेअर लेग, फॉरवर्ड स्क्वेअर लेग ठेवलाय परंतु जागा योग्यरित्या साधली. क्रीजच्या खोलीच्या आतमध्ये गेले आणि फटका नजरेसमोर होता. चेंडू नजर रोखून नजरेमध्ये उत्तर दिलं. 6 धावा भेटल्या. ज्या चेंडूवरती गोलंदाज काय केलेलं क्षेत्ररक्षणामध्ये आमूलाग्र बदल करत आहेत सागर निकम यांच्यासाठी. एक्स्ट्रा कव्हर नव्हता, एक्स्ट्रा कव्हर ठेवलाय आणि डीप स्क्वेअर लेग फॉरवर्ड होता तो आतमध्ये घेतलाय. आणि इकडे चेंडू हवेत. यावेळेला क्षेत्ररक्षक करतोय चूक. गोलंदाजासाठी शब्बासकी असेल कारण जे क्षेत्ररक्षण त्यानं सजवलंय त्याला अनुसरून गोलंदाजी होते. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक ठेवला होता, त्याला अनुसरून गोलंदाजी होते. अगदी विचारांचा आणि अनुभवांचा योग्य वापर गोलंदाज सूरज देखील करतोय. ओहो, उंच उडवलाय, भिडवलाय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक खणखणीत येतोय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. सुरेख फटका, मिड विकेट बाउंड्री लाईन कव्हर केली. बॅट आणि बॉलच्या मध्ये सुंदर असा आवाज आपल्याला पाहायला भेटला. खोचता बॉल होता. दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे सागर निकम यांच्यापासून. सागर निकम चेंडूच्या जवळ जाऊन चेंडूवरती आक्रमण करत आहेत. 4 चेंडू 20 धावांवरती सागर यांचा खेळ राहिला. 31 धावा. पुन्हा एकदा ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रीजन, मुक्त प्रदेश पाहिला. ढूंढो ढूंढो मेरे भैया, निकल गई गेंद, हो गया सय्या सय्या. पुन्हा एकदा 4 धावा, 35 धावफलकावरती धावा. या षटकामध्ये सागर निकम यांना अक्षरशः आक्रमण केलंय. 5 चेंडूमध्ये 24 धावा बनवलेत आणि संघाची धावसंख्या 35, 35 धावा. 35 वरती 1 विकेट माघारी परतले. VR19 नागठाणे संघानं टॉस जिंकून घेतलेला गोलंदाजीचा निर्णय अयशस्वी करण्यासाठी उतरलेले सागर निकम आणि अफलातून फटकेबाजी. सातत्यानं संपूर्ण भारतभर त्यांचा डंका वाजतो. सागर निकम या नावाचा छत्रपती शिवाजी महाराज कराडच्या स्टेडियमवरती सुद्धा त्यांची विजयाची पावलं खूप वेळेला उठलेत. ओहो, दूर ठेवलाय चेंडू आणि षटकाची होईल सांगता. 2 षटका अखेरीस धावफलकावरती. धावा होतील एकूण 35 धावा. 2 षटकांचा खेळ कंप्लीट. 35 धावा धावफलकावरती. VR19 नागठाणे यांच्यामध्ये विचारांचं काहूर उठलंय. या सागर नावाच्या युद्धाला थांबवायचं कसं. सागर निकम आज चांगल्या रिदम मध्ये आहे. बॉडी लँग्वेज जर पाहिली तर चेहऱ्यावरती आत्मविश्वासाची मोठी छाप आणि त्याला रवीची चांगली साथ देखील भेटते. रवीने देखील 2 चेंडू मध्ये माफ करा अक्षय 2 चेंडू 5 धावांवरती रवींचा खेळ राहिलाय. अक्षय मॅन फ्रॉम बोरगाव. अक्षय अक्षय स्ट्रायकिंग एंड वरती अक्षय बोरगे. क्षेत्ररक्षण आता बांधून ठेवलंय. सीमारेचे लगत क्षेत्ररक्षण आहे. पहिला बॉल 10 ते 12 फॉलोंचा रनअप आणि इथे कट केलाय बॉल. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून भेदून तुरु 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 हळवार गतीनं येतोय चौकार. 4 धावा. 2 क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या पाठी लागले होते. जणू दोघांची रनिंग स्पर्धा सुरू होती चेंडूला पकडण्यासाठी आणि शेवटच्या क्षणी अगदी अंतिम क्षणी चेंडूने हात हलवला आणि टाटा बाय बाय इशारा दिला. मैं तो चला. 4 रन केले. चौकार आला. ओहो,
इथे चेंडू पाठवलाय मुख्य होर्डिंग वरती, 6 धावा षटकार. सातारा टेनिस 70 कॅमेरामॅनला मानवंदना देणारा फटका. इनसाइड आउट अँड स्ट्रेट रिजन. सुंदर फटका. विथ अँगल टाकण्याचा प्रयत्न आहे. आपटलाय चेंडू, फटका फसलाय, चेंडू हवेत आणि ते पकडला जातोय झेल. दुसरा धक्का टीम सैदापूर या संघाला लागतोय रवी यांच्या स्वरूपात. अक्षय भोसले यांच्यावरती तुम्ही जास्त काळ अशी फटकेबाजी करू शकत नाही. त्यांचे चेंडू नीट पाहून त्याच्यावरती आक्रमण करू शकता. सहज सोप्यारित्या त्याच्यावरती हल्ला चढवण्याचा जर प्रयत्न असेल तर तुम्ही नक्कीच झेलबाद होऊ शकता. कारण प्रत्येक चेंडूमध्ये विविधता, व्हेरिएशन, टप्प्यातील फेरबदल आणि बॅटरचा माइंडसेटच्या विरुद्ध त्याचे चेंडू असतात. चांगल्या धावा देखील रवीने देखील बनवलेत. नवीन बॅटर रवी यांच्या जागी ओमकार उतरलेले आहेत. 45 धावा धावपलकावरती. 2 विकेट परतले. 2.3 चेंडूचा खेळ झालाय. 45 धावा आहेत धावपलकावरती. अक्षय बोरगे आतापर्यंत 21 धावा त्यांनी आपल्या स्पेलमध्ये खर्च केलेत. अजूनही 3 चेंडू आहेत. 2 विकेट घेतलेत. नवीन बॅटर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अलॉंग द कार्पेट खेळपट्टी सोबत चालत बोलत चेंडू लॉंग ऑन ला चाललाय आणि दोघांच्या मध्ये गडबड झाली आणि चेंडूनं ऑन ऐन वेळेला टर्न मारला आणि चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. अक्षय मात्र नाखुश असेल. या क्षेत्ररक्षणासंदर्भात अक्षय नाखुश असेल. ऑन साइडला खेळेल चेंडू हळवार गतीने खेळपट्टीवरती उड्या मारत चालला होता आणि मिडॉनचा क्षेत्ररक्षक थोडासा फसला डीप मधील. बचावात्मक फटका. अंगावरती येणारा बॉल. फक्त दिशा दिली ओमकारनं. एकच सिंगल येते. धावा होतील एका सिंगल बरोबर धावपलकावरती. एकूण 50 धावा. संघाचं अर्धशतक झालंय. टाळ्यांच्या गजरामध्ये दोन्ही बॅटरांना अभिनंदन दिले जाते, शुभेच्छा दिल्या जात आहेत. सागर निकम पुन्हा एकदा स्ट्राइक वरती. शेवटचा बॉल. आयकॉन विरुद्ध आयकॉन. फुलटॉस बॉल आणि त्याला फक्त कलात्मक रचनात्मक शरीराच्या संपूर्ण घूम के झूम के गेंद निकल पड़ी. 4 रन केले चौकार. फिरता फटका. अगदी चेंडू पाहिला आणि ऐन वेळेला चेंडू कुठे फिरवायचा बुद्धीचा चांगला बुद्धिचातुर्याचा वापर केला. फुलटॉस बॉल होता. हळवार गतीने बसले आणि फक्त चेंडूला दिशा दिली. बॅकवर्ड फाईन लेग रिजन मध्ये. 54 धावा धावपलकावरती. सागर निकम 9 चेंडू आणि 30 धावांवरती खेळतायत तर ओमकार 2 चेंडू आणि 5 धावांवरती खेळत आहेत. 4थं षटक हाताळण्यासाठी जबाबदारी असेल या 4थ्या षटकामध्ये टीम VR19 नागठाणे या संघाकडून. या ठिकाणी माननीय आदरणीय काशीनाथजी कोकरे या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय. शॉटचा क्षेत्ररक्षकानं चकवा खाल्ला. एक सिंगल. पंचावन्न धावा धावपलकावरती. पुन्हा वाईड बॉल येतोय. छप्पन्न धावा धावपलकावरती. सागर निकम 30 धावांवरती खेळतायत. 9 चेंडू खेळलेत. संतोष आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. 2 धावा आतापर्यंत खर्च केलेत. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. वारा देखील आहे. हो कमालीचा चेंडू. अगदी क्रीजच्या खोलीमध्ये गेलेत. खूप खोलीमध्ये गेलेत आणि याच क्रीजच्या खोलीमध्ये जातायत हे पाहिले संतोष यांनी आणि सागर निकम यांना जागेत थांबवलंय. या चेंडूवरती खूप चपल झाले होते. क्रीजच्या खोलीच्या आतमध्ये पाक बुडले होते. यष्टनच्या पाठीमागे त्यांचे पाय देखील आले होते. ओहो पुन्हा एकदा घूम के झूम के इस टाइम पर आकाश को चूमती हुई गेंद निकल पड़ी. तारामंडल में 6 रन. षटकार येतोय. धावपलकावरती
धावा होतील एकूण 62 धावा. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. सागर निकम या नावाचा डंका सातत्यानं वाजतोय, कारण बॅटचा पंखा करतोय, चेंडूला मैदानाच्या आतमध्ये थांबून देत नाहीये आणि क्षेत्ररक्षकांचं सुद्धा काम सोपं करतोय. त्यांना सांगतो तुम्ही फक्त बाहेरून चेंडू आतमध्ये आणा, आणि तेच होतंय. अप्रतिम बॅटिंग सागर निकम, चांगल्या रिदम मध्ये आहे. अनुभवाचा योग्य वापर, आत्मविश्वासाची उच्च पातळी संपूर्ण त्याच्या शरीराकडे पाहिल्यानंतर आपल्याला दिसतंय. ओहो, या वेळेला कभी इधर कभी उधर, इस टाइम पर फिर से गेंद बाहर. 6 रन षटकार. आणखीन एक षटकार. आज सागर निकम यांना प्रेक्षकांची नेत्रदीप दृष्टी हटवली. एकूण 42 धावांवरती सागर खेळतोय. 12 चेंडू 42 धावा. संघाची धावसंख्या 68. गोलंदाज संतोष दडपणाच्या छायाखाली आपल्याला पाहायला भेटतोय, परंतु त्यांना देखील दडपण घेऊन चालणार नाहीये. क्रिकेटचा खेळ म्हणजे जादूची दुनिया आहे. कधी खेळ बदलेल हे सांगता येत नसतो. आपण शेवटपर्यंत सातत्याने लढणं गरजेचं आहे. जो लढतो ना तोच मैदानाच्या आतमध्ये घडतो. हो, पण इथे सागर लढतोय, सागर लढतोय. पुन्हा एकदा चेंडू पाठवतोय सरळ मथुरा सदन. षटकार. षटकारांची हॅट्रिक. 3 चेंडू मध्ये 3 ठोकले. धावा होतील धावफलकावरती एकूण 74 धावा. तर सागर निकम 13 चेंडू 48 धावांवरती खेळतोय. टाळ्यांचा कडकडाट. VR19 नागठाणे विचारात पडले असतील की टॉस जिंकून सकाळचं सत्र वाऱ्याची साथ आहे, आणि याचा धाडसी निर्णय का आपण घेतला, प्रत्येक जण विचार करत असेल. पुढचा बॉल ऑन साइडला, आणि इथे स्वतःचा तोल सावरलाय आणि खेळ देखील सांभाळलाय. बचावात्मक फटका होता. एक सिंगल येईल. एका सिंगल बरोबर धावफलकावरती धावा होतील एकूण 75 धावा. 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि सागर निकम 14 चेंडू 49 धावांवरती खेळतोय. आजच्या दिवसातील पहिला अर्धशतक या पहिल्या सेमीफायनल मध्ये उपांत्य फेरीत पाहायला भेटेल का सागर निकम, आणि त्याला साथ देखील चांगली राहिली. आज तब्बल सागर निकम यांनी 5 षटकार ठोकलेत आणि 4 चौकार ठोकलेत. 350च्या सरासरीने धावा बनवलेत. 14 चेंडू 49 धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आहे तयार. पहिलाच बॉल, आणि यावेळेला खेळलाय चेंडू. खूप वेळानंतर ऑफ साइडला चेंडू आलाय. एक सिंगल, आणि या सिंगल बरोबर सागर निकम यांचं अर्धशतक देखील कंप्लीट होतंय. 15 चेंडू 50 धावा. बॉलर नेम पाठवा प्लीज. VR19. विजय हे तयार. 75 प्लस 1 76 धावा धावफलकावरती. ओहो, दिस टाइम पर थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. ओहो, सुंदर फटका. षटकार आहे. अगदी क्रिकेटचा पुस्तकी फटका. ओमकारच्या बॅटमधून क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका. मनगटांचा योग्य वापर, बॉटम हँडची चांगली साथ. सुंदर फटका. षटकाराला धाव फलकावरती धावा एकूण आहेत 82 धावा. अजूनही 4 चेंडू आहेत ओमकारकडे. स्लोवर 1, आणि ते गतीतील परिवर्तन. चेंज ऑफ द पेस. डीप मधला क्षेत्ररक्षक आहे चेंडूकडे, आणि एकच सिंगल घेतली आहे. या मैदानामध्ये सकाळच्या सत्रामध्ये जे चेंडू वेगवान आहेत त्या वेगवान चेंडूवरती फलंदाजांनी आक्रमण चढवलंय. स्लोवर चेंडू आज प्रभावी ठरू शकतो का, आणि ठरलाय. मागचा चेंडू स्लोवर 1 होता. ओमकार जज करण्यामध्ये फसला. हे गोलंदाजांनी करणं गरजेचं आहे. पुन्हा स्लोवर 1 आज चांगला राहिलाय. एक सिंगल येते. दुसरीसाठी धडपड केली आणि दुसरी देखील धाव कंप्लीट. 2 धावा कंप्लीट होतील. अगदी सहज सोप्या रीतीने 2 धावा घेतलेत.
हलक्या हाताने खेळलेला बॉल बॅट आणि बॉलच्या तितकाच का संपर्क नव्हता. ऑन साइडला खेळपट्टीवरती अगदी निवांतरित्या चेंडू चालला होता. 2 धावा आलेत. 52 धावांवरती सागर खेळत आहेत. 2 चेंडू आहेत. चेंडू हवेत. इथे सुंदर फटका कव्हरच्या डोक्यावरून दूर भूर षटकार. अगदी बॅकफुट वरती गेले, जागा बनवली, स्वतःचा तोल सावरला आणि सुंदर फटका. ऑप्टमच्या बाहेर गेले होते. वाईडी चेंडू होता, दूर ठेवला चेंडू. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू पाठवला. एक्क्याण्णव धावा धावपलकावरती. सागर 17 चेंडू आणि 58 धावांवरती खेळत आहे. सकाळचं सत्र, सकाळच्या सत्रामध्ये वाऱ्याची झुळूक आणि या वाऱ्याचा चांगला फायदा होतोय बॅटर सागर निकम यांना. गोलंदाज जेवढा वेगात चेंडू फेकतोय ना त्याच्या डबल वेगात चेंडू बाहेर जातोय. इथे स्लोवर वन हे करायचंय आणि इथे वा, ज्या वेळेला अक्षय बोरगे गावामध्ये, अक्षय भोसले गावामध्ये लहानपणी गल्लीमध्ये आयऱ्याचा डाव खेळायचा ना, त्यावेळेला तो छल्ली उडवायचा, तशीच दांडी उडवली आहे. बॅटर बाद, विकेटचं पतन. पंच क्रॉस झालेलं नाहीये. स्ट्रायकिंग एंडचे बॅटर आउट असतील म्हणजे सागर निकम बाद होतील. परंतु मित्रांनो, सागर निकम यांचा खेळ जर आवडला असेल, 17 चेंडू आणि 58 धावांचा विस्फोटक खेळ, एकदा जोरदार टाळ्या सागर निकम यांच्या बॅटिंग साठी. सुंदर बॅटिंग, सुंदर फटकेबाजी, ऑफ साइड, ऑन साइड, बॅकवर्ड, फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मैदानाच्या चारी दिशांनी चारी बाजूंनी फटकेबाजी राहिली आहे. सागर निकम स्टँड अँड डिलिव्हर, उभे राहून चेंडू पाठवत होते सीमारेषेच्या बाहेर, कधी बसून. चांगल्या रीतीने खेळ सजवलाय सागर निकम यांनी. एकदा जोरदार टाळ्या सागर निकम यांच्यासाठी. जाऊयात मैदानाच्या दिशेने. नवीन बॅटर उतरलेले आहेत. वैभव. 5 षटक कंप्लीट झाली आहेत. 91 धावा, 91 वरती 3 गडी बाद. सैदापूर विरुद्ध VR-19 नागठाणे. गोलंदाजाने कमाल केली विजय यांनी. 2 षटकार खाल्ले पण स्लोअर वन चेंडू प्रभावी राहिलाय. नवीन बॉलर नेम पाठवायचा आहे VR-19. पहिलाच बॉल, फुल टॉस आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय. खडे खडे, देख देख देख, बडे बडे षटकार. टीम VR-19 बॉलर नेम पाठवा. अनिल. अनिल गोलंदाजी ट्रॅक वरती. VR-19 नागठाणे कडून शेवटच्या षटकामध्ये. शेवटचं षटक, धावा होतील या षटकाराच्या मदतीने. 97 धावा. सुंदर बॅटिंग ओमकार सुद्धा करतोय. 6 चेंडू 19 धावा. शेवटचे 5 चेंडू आहेत या पहिल्या डावातील. पुन्हा एकदा तोडफोड
नाही होणार तडजोड. सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. एक सिंगल. एका सिंगल नुसार धावफलक वाढत राहील. एक धाव. 98 धावा धावफलकावरती. वैभव, अपेक्षा आहेत प्रेक्षकांना वैभव यांच्याकडून आज. दावलीचे बकासूर म्हणून त्यांना ओळख आहे. बकॅडॉन, चावलीचा वाघ आणि खोदून काढलेला चेंडू. दुसरीसाठी धाव करतील का, परंतु ओमकारनं नकारात्मक इशारा दर्शवलाय. 99 धावा. 99 लॉस 3. शेवटचे 3 चेंडू. ओहो, गोलंदाजानं हुशारी दाखवली आहे आणि इथं संधी भेटली. पुन्हा एकदा वैभवानं धाव चोरली. एक धाव 100. एक नंबर. टाळ्यांचा कडकडाट होतोय. या टुर्नामेंट मधील सर्वाधिक धावसंख्या आहे 100. आज एक नंबर राहिलाय सैदापूर संघाचा. आणि इथे चेंडू हवेत. डीप मधील क्षेत्ररक्षक येतील. पकडला जातो चेंडू. विकेटचं पतन. 100 वरती आणखीन एक धक्का. 100 वरती 4 विकेट माघारी परतलेत. शेवटचा बॉल. विशाल शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरले जातील. विशाल आहेत. शेवटचा एक बॉल आणि टार्गेट सेट कितीपर्यंत जाईल. VR-19 नागठाणे चर्चेत पडलेत. चेंडू निर्धावाला तर बरं होईल. चर्चा सुरू असेल त्यांची सुद्धा, कारण धावसंख्येत एक विशाल काय डोंगर रचलाय. सातत्याने आपण पाहिलं. पहिल्यांदा सागर निकम, सोन्या यांची दमदार सुरुवात. मध्यंतरी ओमकार यांची चांगली साथ राहिली आहे. ओमकारनं सुद्धा चांगल्या धावा जमवलेत. 8 चेंडू 20 धावांवरती ओमकार सुद्धा खेळत आहेत. विशाल शेवटचा एक चेंडू राहिलाय. गोलंदाज अनिल आतापर्यंत कंजूस गोलंदाजी राहिली आहे. हा चेंडू हवेत उंच उडवलाय आणि इथे दोघांच्या मध्ये गडबड झाली आणि इथे धाव चोरण्यामध्ये बडबड फलंदाजांच्या मध्ये सुरू झाली. पा इकडून तिकडे तिकडून इकडे जात आहेत दोघांच्या मध्ये. पुन्हा यस नो आणि इथे मात्र चलो. विकेट येते शेवटच्या चेंडूवरती. ती पंत धावा किती घ्यायचे आहेत? 4 रन. म्हणजे कमाल झाली इथे. बेल्स रिम्यू झालेलीच नाहीये. फक्त चेंडू ब्रश केला, परंतु यष्टी उद्ध्वस्त झाली का नाही हे पाहिलेलंच नाहीये. अक्षय देखील या कारणाबद्दल नाखुश आहेत. धावा होतील एकूण 104. 104 धावा आणि जिंकण्यासाठी 105 धावांचा विशाल असा डोंगर चढायचा आहे VR-19 नागठाणे या संघाला. ओमकारनं सुद्धा चांगली बॅटिंग केली आहे. जर्सी नंबर 70 ओमकार. सागर निकम आणि सोन्या यांची दमदार सुरुवात. सागर निकम यांनी 18 चेंडू मध्ये 58 धावा बनवलेत, तर सोन्या यांनी एक चौकार मारून सोन्या लवकर बाद झाले. मध्यंतरी रवी देखील दुसऱ्या षटकामध्ये चांगला खेळ करत होते. रवी देखील तदनंतर झेल बाद झाले. 5 चेंडूमध्ये 15 धावा बनवल्या. ओमकार शेवट क्षणापर्यंत खेळत राहिले. 8 चेंडू 20 धावा. वैभव यांची 7. विशाल यांची देखील शेवटच्या वेळेला चांगली साथ. एकूण 4 धावा जमवलेत. एकूण धावा 104 आणि इनिंग ब्रेक झाला. आपण दुसऱ्या सेमीफायनलचा टॉस घेणार आहोत. टीम पाडेगाव आणि निगडी या दोन संघामध्ये होईल टॉस. टीम पाडेगाव आणि निगडी टीम, आपण टॉस साठी या मित्रांनो. दोन्ही कर्णधार आपण टॉस साठी या. आपण जास्त वेळ खर्च करणार नाही आहोत. ही शिस्त आपण पाहतोय. टीम सैदापूर या संघाची. VR-19 नागठाणे 105 धावांचा विशाल असा डोंगर चढायचा आहे. परंतु मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जर जिंकायचं असेल ना, तर तुम्हाला अगोदर मनात जिंकणं गरजेचं आहे. नंतर तुम्ही रनात जिंकता. आणि तर क्षेत्ररक्षणासाठी टीम दाखल होत असलेली आपल्याला स्क्रीनवरती आपण पाहतोय. टीम सैदापूर
तत्पूर्वी आपण टॉस घेणार आहोत. कॅमेरामॅन आपण टॉस कव्हर करूया. असा घ्या असा. टीम निगडी आणि टीम पाडेगाव. तेव्हा कॅप्टन दोन्ही आणि मधनं चला टीम निगडी आणि टीम पाडेगाव आपण टॉस साठी या. चला टीम निगडी आणि पाडेगाव बोथ द कॅप्टन्स टॉस साठी लगेच या. आपण 6 षटकांचा पहिला सामना आपण पाहिलाय. आज वातावरण सकाळचं सत्र बॅटिंग साठी परिस्थिती अनुकूल आहे. निगडी आणि पाडेगाव कर्णधार टॉस साठी लगेच या. आज 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन. 1950 सालापासून आपलं संविधान लागू झालं आणि त्याचा गुणगार वाढवणारा आजचा दिवस संपूर्ण भारत देशामध्ये भारत वर्षामध्ये तिरंगाच्या साथीनं तिरंगा फडकून हा दिवस आज साजरा केला जातोय. टीम पाडेगाव आपण टॉस साठी लगेच या. पाडेगाव टीम कर्णधार तुम्हाला शेवटचा कॉल असेल. आकाश आपण टॉस साठी या. आणि टीम निगडी यस आकाश चला या समोर या. आकाश आपण 2 मिनिटं बसून घ्या. एका षटकानंतर आपण टॉस घेऊया. चला VR19 तुम्हाला एक विनंती आहे. तुमचा जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाईल आम्हाला एक असा प्रतिनिधी द्या की त्यांना नावं माहिती आहेत. ओके लगेच जसा जाईल तशी नावे द्या कारण आमच्या टेक्निकल टीमला खूप प्रॉब्लेम होतोय. आमचे कंट्रोलर राज जाधव यांना प्रॉब्लेम होतोय. जाऊयात आपण मैदानाच्या दिशेनं. ओपनिंगची पेअर मैदानाच्या आतमध्ये जोडी उतरत असताना VR19 नागठाणे या संघाकडून आयकॉन अक्षय आणि त्याच्या साथीला त्याचा जोडीदार सूरज. अक्षय आणि सूरज जोडी उतरली. सैदापूर टीम क्षेत्ररक्षणासाठी दाखल होत असताना पाहायला भेटेल. टीम सैदापूर तुम्ही वेळ आता खर्च करू नका. लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आज पोतेकर बंधू इन ऍक्शन मध्ये आपल्याला दिसणार आहेत. खेळताना इन ऍक्शन मध्ये दिसणार आहेत आणि आयुष देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये दिसणार आहे. त्यांचं होम ग्राउंड आहे सैदापूरकरांचं. हे सातत्यानं या मैदानामध्ये खूप त्यांनी प्रॅक्टिस केलंय. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. टीम सैदापूर पहिल्यांदा धाव फलकावरती धावा बनवलेत. 104 105 धावांचा विशाल काय डोंगर आणि दोन्ही बॅटर हे सुद्धा मजबूत आहेत. VR19 यांच्याकडे तेवढी क्षमता आहे आणि वारा देखील आहे. अक्षय काय करेल. अक्षय भोसले त्यांना पोलाड तात्या या नावाने संबोधलं गेलंय कारण त्यांचा खेळ देखील तसाच राहिलाय आणि पोलाड तात्या यांच्यासारखी त्यांची बॉडी लँग्वेज देखील आहे. तशीच उंची तीच ताकद तोच जोश त्यांच्या शरीराकडे पाहिल्यानंतर आपल्याला दिसतोय आणि त्यांच्या साथीला सूरज आहेत. VR19 नागठाणे 105 धावांची आवश्यकता. चेंडू आहे 36 आणि पाठलाग करायचा आहे 105. रवीच्या हातामध्ये आहे चावी. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती रवी. मॅचला लगेचच होईल सुरुवात. प्रेक्षकांची देखील आज मेगा फायनलच्या निमित्ताने गर्दी वाढली आहे. या शाहूपुरी चषकामध्ये डॉक्टर संग्राम देशमुख क्लिनिक प्रस्तुत ही भव्य दिव्य दमदार स्पर्धा. शाहूपुरी चषक पर्व पहिला आपण पाहतोय. मुख्य आयोजक सिद्धार्थ कुलकर्णी SHK कंस्ट्रक्शन आणि स्पर्धा प्रमुख अमेशजी गार्डे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होतीये. तर या स्पर्धेदरम्यान ट्रॉफीचे स्पॉन्सर आपले माननीय आदरणीय विनीतजी जाधव यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रॉफी वितरण करण्यात आली आहेत. तर सुशीलजी जाधव यांच्या माध्यमातून किती चेंडू किती धावा किती षटकांची सांगता झाली
याचा उत्कृष्ट लेखाचा आज शांत संयमानं पाहिला जातोय. आमचे कंट्रोलर राज जाधव सर देखील आज अगदी सुंदररित्या कंट्रोलिंगचं काम करत आहेत. मेन कॅमेरामॅन विक्रांतजी भोसले, साईड कॅमेरामॅन स्वप्नील चावरे. मॅच लावते सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि पंचांचा येतोय इट इज व्हाईट बॉलचा कॉल. व्हाईट बॉल येतोय आणि व्हाईटने मात्र एक धाव अंकित केली आहे धाव फलकावरती. 36 चेंडूंची मॅच, नवीन बॉल, पॉवर प्लेचं पहिलं षटक. अगदी मैदानामध्ये शांतता आहे. क्षेत्ररक्षण दमदार सजवलेलं आहे. दमदार क्षेत्ररक्षण, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, चांगलं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. पहिला बॉल आणि इथे डायरेक्ट पायावरती आदळलाय. रॉकेट चेंडू होता, पायावरती रॉकेट उतरलंय आणि चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता फलंदाज सूरज यांचा. गती थोडीशी कमी होती चेंडूला, गती जज करण्यामध्ये फसले गेले. डॉट बॉल. बॅट स्नेक आणि मागे टपला यष्टी रक्षक. तुझा उधळला डाव संपवला सूरज यांचा खेळ. सूरज बॅक टू डगआउट. पहिला बॉल जजमेंट मध्ये फसले, दुसरा बॉल ओळखू शकले नाहीत आणि दुसऱ्या बॉलवरती विकेटचं पतन. सुंदर गोलंदाजी रवी करत आहेत. राऊंड द विकेटचा चेंडू लेग स्टंपवरून ऑफ स्टंपच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न आणि बाहेर जाणारा बॉल. बॅटला थोडस घर्षण झालं, विकेट आली. पहिलाच बॉल नवीन बॅटरनं आल्या दे दनादन झाला सुरू. चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर. पिंटू कुंडलिक गोलंदाजी मार्क वरती. पुढचा बॉल वेग ठेवला या चेंडूवरती. पुन्हा एकदा इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. पॉवरफुल होता शॉट, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, चौकार. सुंदर फटका. हे करायचंय यासाठी पाठवलंय कुंडलिक यांना. पिंटू या नावाने त्यांना ओळख आहे. कुंडलिक हे त्यांचं नाव आहे आणि आज कुंडलिक यांना संघाची कुंडली घडवायची. 105 धावांचा डोंगर त्यांना बनवायचा आहे. पुढचा बॉल रवी तयार. स्लोवर वन, चेंज ऑफ द पेस. चाल ओळखली, दिशा ओळखली, लाईन ओळखली, लेंथ ओळखली आणि सरळ मिड विकेट बाउंड्री लाईन कव्हर. षटकार. 17 धावा धावपलकावरती. सुंदर बॅटिंग, कमालीचा फटका. 3 चेंडू आणि 16 धावांवरती पुंडलिक खेळत आहेत. कमालीचा फटका होता. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडूची उंची पाहिली आणि अगदी नजरेसमोर होता. शरीराचा चांगला वापर, अनुभवाचा योग्य साथ आणि मनामध्ये योग्य विचार केला. चेंडू कोणत्या दिशेला खेळू हे जजमेंट ज्या बॅटरला करता येतं ना टेनिस क्रिकेटमध्ये, तो नावारूपास येत असतो. पहिल्या इनिंग मध्ये सागर निकमनं हेच केलं. त्याच्याच पायावरती पाय ठेवलाय. पुन्हा एकदा सुंदर फटका. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक सागर निकम त्याच्या पाठी. चेंडू चालला चौकाराच्या भेटीसाठी. चौकार. 4 धावा. चौकार येतोय. सुंदर फटका. लॉंग ऑफच्या दिशेला खेळलेला. सागर निकम होते त्याच्या पाठी लागले होते. षटकाचे होते सांगता
एका षटका अखेरीस धावपलकावरती धावा आहेत 21 धावा. कॅमेरामॅन स्वप्नील तावरे आपण मुख्य व्यासपीठ कव्हर करायचं आहे. टॉस होतोय. एका साइडला टीम शिवराज प्रतिष्ठान पाडेगाव तर दुसऱ्या साइडला टीम निगडी. शिवराज प्रतिष्ठान पाडेगाव. चला टॉस साठी या. टॉस होतोय. ग्रामीण भागातील उपांत्य फेरीतील दुसरी मॅच टॉस होतोय. शिवराज प्रतिष्ठान पाडेगाव आणि माननीय आदरणीय सतीशजी भोसले यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं शुभागमन झालंय. पाडेगाव संघाने टॉस जिंकला आणि गोलंदाजीचा निर्णय. गोलंदाजी ट्रॅक वरती सागर निकम. पहिलाच बॉल पायावरती होता आणि लेग ग्लान्स. एक धाव 22 धावा धावपलकावरती. धावा बनलेत पहिल्या षटकामध्ये. पहिल्यांदा धावा न जमवण्याचा प्रयत्न ठेवला होता परंतु नंतर कुंडलिकाने चांगल्या धावा बनवल्या. वाईट बॉल पुन्हा एकदा. सागर निकम शपल होत आहेत. बॅटर हे ते ओळखतायत. चेंडू मात्र लाईनच्या बाहेर जातोय. सागर निकम आणि अक्षय भोसल्या बॅटल कित्येक वेळा रंगलंय. दोघांना एक दुसऱ्याचा खेळ एक दुसऱ्याचा मायनस पॉइंट हे दोघांनाही माहिती आहे. पुढे ठेवलाय चेंडू आणि सुंदर क्षेत्ररक्षण पोतेकर यांच्याकडून. एक सिंगल आणि पहा अत्यंत दुर्मिळ दृश्य. धावा होतील धावपलकावरती 24. 2 चेंडू झालेत. अगदी शांतता. 105 धावांचा विशाल असा डोंगर. आपटी बार आपटण्याचा प्रयत्न होता. लाईनच्या खूप बाहेर पडलाय. डेड बॉल पंतांनी घोषित केलाय. म्हणजे हा चेंडू पुन्हा रनअप घ्यावा लागेल. पुन्हा कष्ट करावे लागतील. पुन्हा चेंडू सागर निकम यांना फेकी करावा लागेल. म्हणजे फलंदाजाला कष्ट नाहीये गोलंदाजाला कष्ट आहे या चेंडूवरती. आपण भर उन्हामध्ये खेळ करत असतो. आपली एनर्जी देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे. ओहो सुंदर चेंडू. अगदी पायावरती ठेवलेला बॉल आणि फक्त दिशा दिली आहे फलंदाज पंडोलेक यांनी ऑन साइडला. एक सिंगल येईल. पुन्हा धावा होतील एका सिंगल बरोबर. 25 धावा धावपलकावरती. 3 चेंडू झालेत आणि 3 चेंडूमध्ये अवघ्या 4 धावा खर्च केलेत सागर निकम यांनी. पहिल्या डावामध्ये कमालीची बॅटिंग. दुसऱ्या डावामध्ये अचूक टप्प्याची गोलंदाजी. सातत्यानं दोन्ही बॅटऱ्यांना सिंगल घेण्यासाठीच प्रवृत्त करतायत. अगदी मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवतायत परंतु इथे थोडीशी गडबड होताना पाहायला भेटेल. नक्कीच खूप बाहेर चेंडू होता. वाईट +1 2 धावा येतील. अगदी जे समोरचे चेंडू आहे जे आतमधले चेंडू आहे ते फलंदाजांना खेळण्यामध्ये सातत्यानं अडचण ठेवली सागर निकम यांनी. परंतु जे बाहेर चेंडू जातोय त्याच्यावरती धावा येत आहेत. त्याला कुठेतरी स्टॉप लावणं गरजेचं आहे. ग्लान्स केलेला बॉल पुन्हा घोचांगी क्षेत्रात चेंडू होईल. ट्रायव्हल. एक सिंगल येईल. जाणून बुजून फाईन खेळण्यासाठी भाग पाडत आहेत सागर. कारण सागर यांना माहिती आहे 28 धावा धावपलकावरती आहेत. अतिशय कंजूस गोलंदाजी सागर निकम. पुन्हा तयार. फटका फसलाय. टप्पा थोडासा मागे. गतीतील परिवर्तन आणि पुंडलिक यांना चेंडू समजलाच नाहीये. फटक्यासाठी तयार नव्हते. बॅट फक्त वरती काढली आणि बॅट वरती काढल्यानंतर टप्प्याने बॅटची वरची कडा घेतली. भाग पडून सरसावून त्यांचा बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलच्या मध्ये तितकाच खास संपर्क नाहीये. विकेटचं पतन. बॅटर गॉन. 28 वरती आणखीन एक धक्का लागतोय. दुसरा गडी बाद होतोय टीम VR19 नागठाणे या संघाकडून.
नवीन बॅटर उतरला जातोय. अठ्ठावीस धावा धावफलकावरती 105 धावांचा विशाल असा डोंगर चढायचा आहे. नवीन बॅटर VR19 नागठाणे. अमर तयार आहेत नवीन बॅटर. शेवटचा बॉल. ओहो सुंदर फटका आणि ते जागा बनवली, रूम बनवला, स्वतःचा तोल सावरला आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवला. विशाल लागले होते चेंडूच्या पाठी. चेंडू आला सरळ चौकारासाठी. चौकार. धावा होतील एकूण 32 धावा. 32 धावा धावफलकावरती. सुंदर फटका खेळलाय. शरीराचा योग्य संतुलन राखला. पॉइंटच्या दिशेला खेळेल हा चेंडू. चौकार येतोय. 32 धावा धावफलकावरती. कंटिन्यू रन रेट 16 सरासरीच्या सरासरीने धावा बनवलेत. अजूनही 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे VR19 या संघाला. 24 चेंडू आणि 73 धावांची गरज. 24 चेंडू 73 ची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती टीम सईदापूर या संघाकडून. सोन्या गोलंदाजी मार्क वरती असेल. 6 षटकांचा हा सामना आहे. पहिल्या डावामध्ये अप्रतिम बॅटिंग राहिली आहे. आज अक्षयने अजूनही कमाल दाखवलेली नाहीये. इथून पुढे अक्षय अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि अक्षयचा खेळ शांत राहिलाय. अक्षय अजून स्वतःला अक्षयने अजूनही शांत ठेवलंय. त्याला देखील माहिती आहे जोपर्यंत बॉल नवीन आहे, बॉलवरती ग्लेझिंग आहे, जडत्व आहे, शांत राहूया हे देखील त्यानं ओळखले. परंतु इथून पुढे आता धावासाठी तुम्हाला हात खोलणं गरजेचं आहे. चेंडू आहे 24, धावा बनवायचे आहेत 73. पाहिलं तर कठीण आहे, केलं तर सोपं आहे, परंतु करण्याची क्षमता आहे या फलंदाजाकडे. तो आता काय करेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होईल. इनफिल्डच्या बाहेर क्षेत्ररक्षक सीमा रेषेलगत तटरक्षकांची भूमिका घेत असताना आपण पाहतोय. स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं. एक्स्ट्रा कव्हर देखील आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. हँड व्होल्टेज. अक्षय शांत होते पण संत नाहीत. वारा येतोय हळवार आणि फटका देखील येतोय मधुर. षटकार. कमालीचा फटका. धावा होतील एकूण 38 धावा. हे करायचं आहे. आयकॉन आहे जिल्हा मर्यादित बोरगावचा ढाण्या वाघ. मैदानात लावतोय आग. सोडून दिलाय चेंडू. नो बॉल. नो बॉल. फ्री हिटचा चेंडू. संधी भेटली आहे बॅटर अक्षय भोसले यांना. पोलार्ड तात्या आज चमकतायत मैदानाच्या आतमध्ये. बॅटचा चुंबन घेतले. ही बॅट आहे, हे नाव बनवते ही बॅट. हो हो, फ्री हिटचा बॉल आणि चेंडू पाठवलाय ढगात. चेंडूचा केलाय इडलिंबू षटकार. कमालीचा फटका. दमदार बॅटिंग होतीये अक्षय यांच्या माध्यमातून. मैं रोकता नहीं बल्कि मैं ठोकता हूं. आणखीन एक ठोकलाय. धावा होतील 45 धावफलकावरती. अक्षय भोसले 5 चेंडू 14 धावांवरती खेळत आहेत. 2.2 चेंडूचा खेळ झालाय. समीकरणामध्ये देखील बदल होतोय. 45 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज सोन्या विचारामध्ये पडलाय. 22 चेंडू आणि 60 धावांची गरज आहे. मॅच जवळ जवळ येत चालली आहे. ओहो, बॅक टू बॅक चेंडू हवेत. आणखीन एक. ओहो, ना सूरत देखी ना मूरत देखी, मैंने तो अपनी टीम की जरूरत देखी. आणि आणखीन एक हवाई सफर. बेफिकर षटकार. अक्षय भोसले पोलार्ड तात्या आहेत पण त्यांना पोलार्ड तात्या हे नाव आहे राज, पण त्यांना आपण मोठा राखीस देखील म्हणू शकतो. मोठा राखीस आहे. अफलातून फटकेबाजी होतीये आणि बॅटिंग देखील होते झटपट पटापट. धावफलकावरती धावा आहेत 51 धावा.
2.3 चेंडूचा खेळ झाला. 51 धावा. 3 चेंडू झालेत. चर्चा होतीये, संपूर्ण टीम एकवटले. गोलंदाज सोन्या यांच्या कानाजवळ कान मंत्र देत आहेत. दोन्ही पोतेकर बंधू, जो अनुभव त्यांच्याकडे आहे तो अनुभव सोन्याला सांगितला जातोय, सोन्याला शेअर केला जातो अनुभव. आतापर्यंत सोन्याने वेगवान चेंडू फेकलेत. या मैदानामध्ये वेगवान चेंडू जो बॉलर फेकतोय ना त्याच्या वेगावरती त्यानं मार खाल्लाय, परंतु स्लोवर चेंडू प्रभावी राहिलाय आणि वारा देखील आता थोडासा शांत आहे. हा चेंडू वेग असेल की स्लोवर वन असेल, गोलंदाजाच्या मनात विचारांचं काहूर उठलंय. आणि इथे जे सांगितलं होतं, मागे आहेत पोतेकर, जे सांगितलं होतं मागून खेळ पाहिला होता त्यांनी अक्षय यांचा, आणि तेच सांगितलंय थोडासा चेंडू मागे ठेव. मागे ठेवला. जर चेंडू पुढे ठेवताय तर पुढचा चेंडू अक्षयला फुटबॉल एवढा दिसतोय आणि त्यामुळे तो बाहेर पाठवतो, हे सांगितलं त्यांनी. आणि चेंडू टप्पा थोडा मागे ठेवलाय. गुडलेनचा स्पॉट पकडलाय गोलंदाज सोने यांनी. आणि पुन्हा एकदा नो बॉल. लाइन से भटके तो मिलेंगे झटके. झटका भेटतोय, नो बॉल येतोय. धावा होतील धावपलकावरती. या नोच्या माध्यमातून आणखीन एक धाव वाढवली गेली. 52 धावा धावपलकावरती. मॅच मध्ये इन होणारी ही षटक आपण म्हणूया. टीम VR19 नागठाणे संघाकडून 52 धावा आहेत. ऑन साइडला खेळलेला चेंडू बॅट आणि बॉलच्या मध्ये तितकाच का संपर्क नाहीये, परंतु गॅप होता आणि दोघांच्या मध्ये थोडंसं जम्बलिंग झालं, परंतु चेंडू रोखून ठेवलाय. पुन्हा चेंडू मैदानाच्या बाहेर जायच्या ऐवजी आतमध्ये आलाय, परंतु इथे आमचे टीव्ही एम्पायर आता व्यस्त असतील. हर्षल सर या. टीव्ही एम्पायर आमचे व्यस्त असतील. आमचे टीव्ही एम्पायर व्यस्त असतील. चेकआउट केले जाईल. हर्षल सर पुन्हा व्यस्त आहेत स्क्रीनवरती. कंट्रोलर आमचे राज जाधव तयार. दूध का दूध और पाणी का पाणी. सातारा टेनिस 70 या यूट्यूब वाहिनीवरती क्लीन अँड क्लिअर आपल्याला पाहायला भेटेल. हवेत जरा आणि इथं टेकलाय तेव्हा हातात नाही कनेक्शन थँक्यू सो मच टेक्निकल टीम. पंतांचा देखील आभार. क्रिटिकल निर्णय होता. पंत चेंडू सेफ आहे. धावा किती घ्यायच्या आहेत? 2 धावा. धावपलकावरती धावा होतील 54 धावा. 2 धावा आलेत.
54 धावा. आतापर्यंत या षटकातील चेंडू झालेत एकूण 5 आणि 5 चेंडूमध्ये धावा बनवलेत या षटकामध्ये 22 धावा. अक्षय भोसले 9 चेंडू 22 वरती खेळतायत. अमर 1 चेंडू 4 धावांवरती खेळत आहेत. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील 54 धावा. धावफलकावरती 2 विकेट गमावलेत VR19 नागठाणे या संघानं. गोलंदाज तयार. शेवटचा बॉल खोदून काढलाय. बाहेरून आतमध्ये येणारा बॉल. राईट मोहर्द विकेटचा मारा होता. फक्त दिशा दिली. एक सिंगल आणि एका सिंगल बरोबर षटकाचे होते सांगता. पंचांत होते इशारा. 3 षटका अखेरीस धावफलकावरती धावा आहेत 55 धावा. 55 वरती 2 विकेट माघारी परतलेत. चेंडू राहिलेत 18 आणि धावा बनवायच्या आहेत 50. 18 चेंडू आणि 50 धावांची गरज. अर्धा टप्पा तर पूर्ण केलाय. अर्धा टप्पा झालाय आणि अर्धा टप्पा राहिलाय. अक्षय भोसले 10 चेंडू 23 वरती खेळत आहेत. सूरज लवकर बाद झाले. तदनंतर पिंटू यांनी देखील चांगल्या धावा बनवलेत. 7 चेंडू 22 धावा करत ते देखील बाद झाले. अमर यांची सुद्धा चांगली 7 राहिले. 1 चेंडू खेळलाय त्यांनी आणि चौकार आला अमर यांच्या देखील बॅटमधून. गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज आहे 4थं षटक हाताळण्यासाठी. 4थं आणि 5वं षटक या मॅच मध्ये खूप काही घडवणार आहे. हे षटक ज्या बाजूने चांगलं राहील तो संघ नक्कीच विजेता होईल. जर 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये जर सैदापूर संघानं गोलंदाजी जर चांगली केली तर VR19 बॅकफुट वरती पडेल. परंतु जर बॅटिंग चांगली झाली. ओहो पहिलाच बॉल. सुंदर चेंडू. अगदी शरीराचा वेध घेतलाय. जी उसळी अपेक्षित केली होती अक्षयनं ती त्याला उसळी भेटलेली नाहीये. थोडासा चेंडू खाली राहिलाय. बॉडी लँग्वेज वरती आदळलाय आणि बॅट स्विंग अगोदर झाले. टप्पा पडल्यानंतर चेंडूची गती थोडीशी कमी झाली. अक्षयला असं वाटलं होतं की चेंडू लगेच येईल परंतु थोडासा स्लोवर येतोय चेंडू. पुन्हा व्हाईट बॉल. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. व्हाईट बॉल येतोय आणि धावफलकावरती 1 धाव स्कोररच्या माध्यमातून वाढवली गेली. एकूण धावा आहेत 56 धावा. सागर निकम गोलंदाजी मार्क वरती. आयकॉन विरुद्ध आयकॉन दोन्ही बॅटल चांगल्या रीतीने रंगले. दोघांनाही एक दुसऱ्याचा खेळ चांगला माहिती आहे परंतु सागर निकम यांच्याकडून ओहो चांगला बॉल थांबवलंय अक्षय यांना. सागर यांनी महत्वपूर्ण षटक आहे हे सागर निकम यांचं. हे षटक खूप काही घडवणार आहे मॅच मध्ये. मॅचचं चित्र पुढे काय असेल कसं असेल चित्र याचं वर्णन या षटकामध्ये बरंच काही काही घडणार आहे. स्ट्राइक रोटेट केलाय अक्षय यांनी कारण अक्षयला माहिती आहे ज्यावेळेला आपली बॅट लागत नसते आपण काय करायचं असतं की आपण एक सिंगल काढून नॉट स्ट्राइकचा स्ट्राइक एंड वरती आणायचा असतो. कदाचित नॉट स्ट्राइक एंडचा बॅटर धावा बनवू शकेल. अमर समोर. सागर तयार. खोदता बॉल खोदून काढलाय. आहे डीप मध्ये आयुष. रोखलाय चेंडू आयुषनं आणि फेकी पहा दमदार फेकी. अगदी बॅटरला दुसरी धाव घेण्यासाठी पाऊल सुद्धा टाकून दिलेलं नाहीये. दमदार थ्रो राहिलाय आयुष कडून. 3 चेंडू झालेत 58 धावा धावफलकावरती. अतिशय कंजूस गोलंदाजी सागर यांची. हो हो खराब चेंडू आणि खराब चेंडूचा घेतला जातोय. दमदार समाचार. मिड विकेटच्या डोक्यावरून सदाबहार फटका षटकार. मॅच एका बाजूला कधीही थांबत नाहीये राज सर. मॅचचा समतोल मॅचचं चित्र सातत्यानं प्रत्येक चेंडूवरती बदलतंय. जादुई दुनिया म्हणजे क्रिकेट आणि हा जादूचा खेळ आपण पाहतोय. क्रिकेटचा खेळ झाला सर्वांचा मेळ आणि रंगलाय मैदानाच्या आतमध्ये उपांत्य फेरी तील शाहूपुरी चषकाचा हा दमदार खेळ. धावा आहेत 64 धावा धावफलकावरती. 14 चेंडू आणि 41 ची गरज. व्हाईट बॉल येतोय आणि व्हाईट +1 2 धावा येतील. सागर निकम यांच्याकडून चांगले चेंडू त्यांनी फेकलेत परंतु वाईड देखील चेंडू त्यांनी खूप फेकलेत. अतिरिक्त धावा त्यांच्या माध्यमातून खूप खर्च झालेत. दुसऱ्या षटकामध्ये देखील तब्बल 3 व्हाईट बॉल त्यांच्याकडून आले होते आणि या 4थ्या षटकामध्ये आतापर्यंत 2 व्हाईट बॉल आलेत. खोचता बॉल आणि पायावरती आदळला चेंडू.
डी झोन स्वरूपात चेंडू होतोय ट्रॅव्हल लॉंग स्टॉप रिजनला एक सिंगल. सदुसष्ट धावा आहेत. अक्षय स्वतःला बचावात्मक खेळतोय आणि फक्त उभा राहिला. चेंडू चांगला होता, त्याला माहिती होतं सागर या चेंडूवरती काहीतरी षड्यंत्र रचून असणार आहे हे त्यांना अगोदरच ओळखलं होतं. तो एकतर यॉर्कर साठी जाईल किंवा तो ऑप्टमच्या बाहेर जाईल, तो तयार होता आणि यॉर्करचा प्रयत्न होता. पुढे ठेवला होता चेंडू, फक्त दिशा दिली आणि या चेंडूवरती एक धाव येते. 68 धावा धावफलकावरती. 12 चेंडू आणि 37 धावांची गरज. शेवटच्या चेंडूवरती धाव घेऊन अक्षयने मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवलाय. त्याची स्ट्रॅटर्जी आहे. 12 चेंडू 37 ची गरज. अगदी आज संपूर्ण स्पर्धा पाहतोय आणि या स्पर्धेच्या पडद्यामागचे हिरो आमचे कंट्रोलर राज जाधव आणि स्कोरर सुशील जाधव. जाधव या दोन्ही जाधवांनी आज संपूर्ण काम चांगल्या रीतीने पाहिलंय. स्कोरिंगचं काम सुशील जाधव, तर कंट्रोलर राज जाधव. कोणती चूक होत नाहीये अप्रतिमरित्या, म्हणजे दोघांचंही लक्ष आहे या मॅच मध्ये. चांगल्या रीतीने दोघांनी ही मॅच बांधून ठेवले. तर आमचे मेन कॅमेरामॅन विक्रांत भोसले यांनी देखील चेंडू कॅमेऱ्यामध्ये सातत्याने पकडून ठेवलाय. तर साईड कॅमेरामॅन आमचे स्वप्नीलजी तावरे यांनी देखील चांगला कॅमेरा पकडून ठेवला. मिड विकेटचा जो क्षेत्ररक्षणाची चांगली सुंदर क्षेत्ररक्षण होती, ती बाउंड्री होती, ती कॅमेऱ्यामध्ये चांगली कव्हर केली. त्याच्यामुळे राज जाधव यांना ते संपूर्ण जे काय घडलं ते छायांकन दाखवता आलं. दहाव्यात मॅचच्या दिशेनं 12 चेंडू आणि 37 ची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत अमित पोतेकर. आम्ही त्यांच्याकडे पाहिलं तर अनुभवांचा मोठा खजाना आहे त्यांच्याकडे. तो खजाना समोर पहिलाच बॉल फुल टॉस. कॅचिटचा कॉल आणि आयुषच्या आवाक्याच्या बाहेर. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती चढवला जातोय हल्ला. धावा होतील 74 धावा धावफलकावरती. अक्षयने स्वतःचा खेळ थांबवून ठेवलाय. 16 चेंडू 36 वरती खेळतोय. पुढचा बॉल अलॉंग द ग्राउंड. सुंदर क्षेत्ररक्षण सागर निकम यांचं. अगदी चेंडू जर पाहिला तर दूर जात होता बॉडी पासून. संपूर्ण एफर्ट पणाला लावले. चेंडू रोखला. कोणती धाव नाहीये, निर्धाव चेंडू येतोय. निष्ठेचा श्वास सोडला असेल टीम सैदापूर या संघानं. एक चेंडूला आता सोन्याची किंमत आहे. एक चेंडू गेला की अंतर खूप वाढतंय. अगदी स्लोवर चेंडू, चेंज ऑफ द पेस आणि अनुभवाचा खजाना. वा भाई वा, ओहो अप्रतिम झेल. प्लीज मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये पाणी आपण पाठवणार आहोत, पाणी घेऊन जा.
जाऊयात मॅचच्या दिशेनं. महत्वपूर्ण क्षणाला अगोदर सांगितलं होतं, अमित पोतेकर ज्यावेळेला गोलंदाजी ट्रॅक वरती आले ना, त्यांच्याकडे खूप अनुभवाचा खजाना आहे आणि हाच अनुभवाचा त्यांनी योग्य वापर करत सेट बॅटर अक्षय भोसलेंना बाद केलं. 37 धावांवरती बाद झालेत. नवीन बॅटर VR19 नागठाणे संघाकडून संतोष. 74 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू हवेत उंच उडवलाय आणि संतोष यांनी संघाचं ऐकलंय. बाहेरून त्यांना कॉल दिला होता की मार असं सांगितलं होतं. संतोष यांनी संघाचं ऐकलंय. षटकार येतोय. पहिलाच बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. षटकार आलाय. धावा आहेत या षटकाराच्या मदतीने. एकूण धावफलकावरती आहेत 80 धावा. समीकरण जर पाहिलं 8 चेंडू आणि 25 धावांची गरज. हे 2 चेंडू खूप इम्पॉर्टंट आहेत. अमित पोतेकर तयार. मोठाचा रनअप. फटका फसलाय पण नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगल्या रीतीने रोखला गेला. अनिरुद्ध दादांच्या माध्यमातून चेंडू. एक सिंगल येते. धावा होतील 81 धावा. शेवटचा बॉल. 7 चेंडू 24 ची गरज. शेवटचा बॉल. VR19 नागठाणे 81 वरती पोहोचले. 3 विकेट आतापर्यंत माघारी परतवलेत. मॅच मध्ये अगदी शांतता निर्माण केली. अमित पोतेकर यांनी जे आक्रमण करणारे बॅटर होते त्यांना झेलबाद केलं. कमालीची गोलंदाजी राहिली. टप्प्यातील फेरबदल, क्षेत्ररक्षणामधील आमूलाग्र बदल. बॅटर बदलतोय तसा क्षेत्ररक्षणामध्ये बदल देखील केला जातोय. एक्स्ट्रा कव्हर ठेवला नव्हता. कव्हर होता. एक्स्ट्रा कव्हर ठेवलाय. मिड ऑन मोकळा ठेवलाय. प्रोटेक्शन डीप मध्ये ठेवलंय. टप्पा पडल्यानंतर पंचांचा इशारा काय असेल. बाहेर जाणारा बॉल आणि इथे चेंडू सेफ आहे. डॉट बॉल येतोय. वाईट साठी तिसऱ्या पंतांच्याकडे दाद. टीव्ही अंपायर चला या. हर्षल सर सातत्यानं व्यस्त आहेत. आणि हर्षल सरांनी रिव्ह्यू सक्सेसफुल दाखवलाय. वाईट चेंडू दाखवलाय तिसऱ्या पंचांनी. वाईट बॉलचा इशारा येईल आणि धाव फलकावरती बदल होईल. धावा होतील 82 धावा. शेवटचा बॉल. पुन्हा फेकी करावा लागेल. क्रिटिकल निर्णय होता. आमचे टीव्ही स्क्रीन राज जाधव सरांच्या माध्यमातून आणि हर्षल सरांच्या माध्यमातून हा डिसिजन पाठवला गेलाय. मेन कॅमेरामॅन विक्रांतजी भोसले
यांनी कॅमेरामध्ये कैद केलेला हा सुंदररित्या चेंडू होता. शेवटचा बॉल. 7 चेंडू आणि 23 धावांची गरज. क्षेत्ररक्षण अगदी सीमारेषे लगत चिकटून ठेवलंय, कारण कोणत्याही क्षणाला काही घडू शकतं मॅच मध्ये. 7 चेंडू 23 ची गरज. गोलंदाज तयार. हळवार गतीने सुरुवात. जागा क्रीजच्या खोलीची वापरली प्रॉपर. चेंडू पाठवला हवाई सफर. षटकार. ओहो, महत्वपूर्ण क्षणाला, महत्वपूर्ण वळणाला कमालीचा फटका. बॅटमन अमरच्या बॅटमधून षटकार आलाय. धावा आहेत 88 धावा. 6 चेंडू आणि 17 ची गरज. 6 चेंडू 17 ची गरज. गोलंदाजावरती आता प्रेशर असेल आणि या दबावामध्ये प्रभाव टाकण्यासाठी कोणता गोलंदाज असेल टीम सैदापूर या संघाकडून. जिंकण्याचं धाडस तेच करतात, ते हारण्याला कधी घाबरत नसतात. पहा, आगही धगधगते, उष्ण झळाही भगभगते, अतिजीर्णता, उदासीनता, असह्यता ही भगभगते. या अग्नीला दोस्त कर, वाद स्वतःला उद्ध्वस्त कर. जन्म घेऊन राखेमधून तू पुन्हा नव्याने पंख पसर. या मॅच मध्ये पंख कोण पसरेल. 6 चेंडू 17 ची गरज. संतोष समोर आणि गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज आहे टीम सैदापूर या संघाकडून संजय. गोलंदाजी ट्रॅक वरती संजय आहे. समोर संतोष. महत्वपूर्ण मैदानाच्या आतमध्ये बॅट चेंज करण्यासाठी गेल्यानंतर अक्षयने मोलाचा संदेश देखील दिला असेल संतोषांना. 6 चेंडू 17 ची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये खळबळ उडालीये. अगदी इथे कॅच पकडणं खूप गरजेचं असेल. जर कॅच सुटला तर तुम्ही मॅच मधून खूप लांब जाल. कॅच इम्पॉर्टंट आता घटका मैदानाच्या आतमध्ये निर्माण होत आहेत. संतोष संपूर्ण पाहतोय क्षेत्ररक्षण कशा प्रकारे सजवलंय, कोणते चेंडू असतील. पहिला बॉल स्ट्रेट रिझनला खेळलाय. आयुष आहे आणि त्याच्या डोक्यावरून दूरभूर चली गेंद. 4 रन केले. चौकार. चौकार येतोय. संतोष घडवतोय बॅटच्या साह्यानं. मनगटांचा चांगला वापर, चेंडूची लाईन, कल्पक बुद्धीचा योग्य वापर. संतोषला देखील माहिती आहे की ऑन साइडला क्षेत्ररक्षकांची अगदी भिंत मजबूतरित्या बांधून ठेवली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फॉरवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, अलॉंग द कार्पेट. खेळपट्टीला चिकटून आणि 2 क्षेत्ररक्षक, दोघांच्या मध्ये तू मै विचारात पडले. कमरेवरती हात आणि चेंडू म्हणतोय क्या बात, मैं तो चला. 4 रन केली. चौकार. असंतोष घडवतोय मैदानाच्या आतमध्ये. चौकार येतोय आणि चौकाराच्या मदतीने धावा होतील एकूण 96 धावा. ऑफ्टमच्या बाहेर ठेवलेला बॉल. चांगली बॅटिंग होते संतोषची. अगदी मैदानाच्या आतमध्ये चारी दिशांनी, चारी बाजूंनी फटकेबाजी करत आहेत. जसा चेंडू येतोय त्याला तसं उत्तर संतोष कडून 72 दिले जाते आणि त्याला आपण बॉल पाठवणार आहोत.
जाऊयात मैदानाच्या दिशेनं. बॅक टू क्रिकेट, ऐकूया क्रिकेट, पाहूया क्रिकेट आणि रंगवूया क्रिकेट. 96 धावा आहेत धावपलकावरती. ओहो, या वेळेला सुंदर चेंडू, कमालीचा चेंडू. हे करायचं होतं आणि बरोबर यष्टी केलीये. उद्ध्वस्त, विकेटचं पतन, बॅटर होईल गॉन. सुंदर चेंडू, राऊंड द विकेटचा मारा, बरोबर स्टंपत चेंडू ठेवला. मिडल स्टंप वरती आदळला चेंडू आणि सरळ चेंडू जाता जाता बल्स घेऊन गेलाय. संतोष बाद होईल मॅच मध्ये आणि या मॅचच्या कहाणीमध्ये आता ट्विस्ट निर्माण झालाय. सैदापूर संघानं देखील या मॅचच्या दिशेनं पाऊल टाकण्यास सुरुवात आता केली आहे. 3 चेंडू राहिलेत आणि 3 चेंडू धावा बनवायच्या आहेत. 9 धावा. नवीन बॅटमन उतरला गेलाय VR19 नागठाणेकडून. अनिल उतरलेले आहेत VR19 नागठाणे या संघाकडून. तीन चेंडू आणि 9 ची गरज. 3 चेंडू 9. काय होईल या मॅच मध्ये आता. गोलंदाज संजयने कमाल केले, धमाल केले. 3 चेंडू 9 ची गरज. संजय पुन्हा तयार. हो हो, आणखीन एक सुरेख चेंडू आणि इथे थोडीशी स्निक होती की काय. कशासाठी रिव्ह्यू? अरे पण एकच रिव्ह्यू आहे ना टीमला. पंच डिसिजन पाठवा. पंचांचा रिव्ह्यू असेल तर
चला बाकी कोणी थांबू नका, पंत डिसिजन देतील. चला पंतांनी डिसिजन देतील तो आपल्याला मान्य करावा लागेल. पंतांचा डिसिजन अंतिम आहे. पंच डिसिजन द्या. पण धावा किती घ्यायचे आहेत पंच? एकच धावा. ओके, थँक्यू. धावा होतील एकूण या एका धावेच्या मदतीने 97 धावा. 2 चेंडू राहिलेत आणि 2 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत. 2 चेंडू 8 धावांची गरज जिंकण्यासाठी. VR19 नागठाणे या संघाला 2 चेंडू 8 धावा. हा चेंडू जर निर्धावाला तर VR19 विचारात पडेल. तर पण या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका किंवा सिंगल डबल जर आला तर मॅच दोन्ही बाजूने पुढच्या चेंडूसाठी देखील ऑन राहील. इम्पॉर्टंट बॉल ऑफ दिस मॅच. महत्वपूर्ण क्षणाला मॅच अंतिम टप्प्यात येऊन ठेपली आहे. VR19 नागठाणे कडून स्ट्राइक आहे अनिलकडे. संजय तयार. चेंडू हवेत. 8 धावांची गरज असताना आणि पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. मिड विकेट बाउंड्री केली आहे कव्हर आणि दे दनादन दाखवलीये अमरने. अमर पॉवर षटकार. शेवटचा बॉल आणि 2 धावांची गरज. शेवटचा बॉल 2 धावांची गरज. काय होईल या मॅच मध्ये? 1 चेंडू 2 धावा. हँड व्होल्टेज मॅच वरती येऊन ठेपली. ढोक्याची घंटा दोन्ही बाजूने टन 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 वाजते. 1 चेंडू 2 धावांची गरज. संजय तयार. आणि इथे काय घडलंय? फेकी केली आणि इथे कमाल. शेवटपर्यंत लढले परंतु शेवटच्या क्षणी मॅच बनवली. मॅच कधीही जिंकता येते, मॅच कधीही बनवता येते. फक्त तो बनवणारा खेळाडू तुमच्याकडे हवाय आणि तो खेळाडू ठरलाय संजय. अमर आणि अनिल ही जोडी होती मैदानाच्या आतमध्ये. अचूक टप्पा आणि या अचूक टप्प्यावरती बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क झाला नाहीये. एका क्षणात होत्याच नव्हतं झालं. दोन्ही बॅटर निराशेच्या दिशेने मैदानाच्या बाहेर येत असताना आपण पाहायला भेटतोय. परंतु VR19 तुम्ही देखील चांगले लढला. शेवटपर्यंत मॅच घेऊन आला. परंतु शेवटच्या एका क्षणानं तुमचं स्वप्न आज शाहूपुरी चषकाचं भंग केलं. क्रिकेट हे असंच आहे मित्रांनो. कधी आनंद देतं तर कधी दुःख देतं. जगात खेळला, दिशात फिरला, मोह विहरतो तो इकडे. क्रिकेट या खेळाचा जिकडे तिकडे आनंदी आनंदगडे. हार्ड लक बॅड लक टीम VR19 नागठाणे. तुम्ही देखील चांगले खेळलात. परंतु इथे कौतुक करावं लागेल अमित पोतेकर यांचं. कारण जी विकेट त्यांनी घेतली ना अक्षय यांची, ती विकेट खूप मोलाची होती. मोलाची विकेट आणि तदनंतर मॅच मध्ये कमबॅक करत या मॅच मध्ये आपल्या नावाचा डंका वाजवला टीम सैदापूर या संघानं. चला आपण पुढच्या मॅचच्या दिशेने जाणार आहोत. शिवराज प्रतिष्ठान